पहलगाम मधल्या हल्ल्यामध्ये 7 दिवसांपूर्वीच सुरू झालेला एक संसार आता उद्ध्वस्त झालाय। एका पत्नीनं पती गमावला आणि देशानं एक तरुण लेफ्टनंट गमावलाय। त्याबरोबरच या हल्ल्यात पहलगाम मध्ये एका वृद्ध आईच्या देखील मुलाची हत्या झाली। पाहूया। पहलगाम मधील दहशतवाद्यांच्या क्रूर हल्ल्यात 7 दिवसांपूर्वी सुरू झालेला हिमांशी यांचा संसार आता संपलाय। 16 एप्रिलला हिमांशी यांचं लग्न नौदलाचे लेफ्टनंट विनय नरवाल यांच्याशी झालं। मात्र नव्या आयुष्याची सुरुवात होऊन अवघे 7 दिवस होत नाहीत तोच होत्याचं नव्हतं झालंय। दहशतवाद्यांनी नाव आणि धर्म विचारून गोळ्या झाडल्याचं हिमांशी यांच्या व्हिडिओतून पहिल्यांदाच समोर आलं। मूळ हरियाणाचे लेफ्टनंट नरवाल हे 26 वर्षांचे होते। नौदलाचे लेफ्टनंट म्हणून केरळच्या कोचीमध्ये त्यांची पोस्टिंग झाली। 16 एप्रिलला लग्नानंतर ते हनीमूनसाठी पहलगामला फिरायला आले होते। नरवाल यांना लहानपणापासूनच सैन्यात भरतीची इच्छा होती। मात्र त्यांचं वजन सर्वात मोठा अडथळा होता। मात्र सैन्यात भरती व्हायचंच या जिद्दीनं 128 किलोवरून नरवाल यांनी आपलं वजन 50 किलो इतकं कमी केलं आणि 78 किलो वजनी गटात त्यांची सैन्यात निवड झाली। शारीरिक दृष्ट्या सक्षम होऊन आणि अभ्यास करून नरवाल नौदलात लेफ्टनंट पदापर्यंत पोहोचले। आपले पती लेफ्टनंट विनय नरवाल यांना अखेरचा निरोप देताना हिमांशीच्या अश्रूचा बांध फुटला। जय हिंद, आम्हाला तुमच्यावर सदैव गर्व राहील या शब्दात हिमांशीने आपल्या पतीला अखेरचा निरोप दिलाय। एकीकडे हिमांशी यांनी आपला पती तर दुसरीकडे पहलगाम मधल्याच या वृद्ध महिलेनं आपला करता पोरगा गमावलाय। या व्यक्तीचं नाव आदिल हुसेन होतं। दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ज्या स्थानिकांचा जीव गेला त्यात आदिलचाही समावेश आहे। पहलगामला आलेल्या पर्यटकांना घोड्यावर बसून वॅली फिरवण्याचं काम तो करायचा। जेव्हा दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला तेव्हा आदिल या दहशतवाद्यांसोबत भिडला। मात्र त्याचीही हत्या झाली आहे। घर में और कोई नहीं है कमाने वाला? ना ना ना, हाँ। ये कमाने वाला। ये वहाँ पे घोड़ा चलाता था? हाँ, घोड़ा चलाता था। हल्ल्यानंतर काश्मीरी नागरिकांकडून भारत हमारी जान हेच्या घोषणा देण्यात आल्या। महाराष्ट्रातून पर्यटनासाठी गेलेल्या पूजा मोरे आणि धनंजय जाधव यांच्यासह स्थानिकांनी आंदोलन केलं। गोळीबारानंतर उडालेल्या धांदलीत अनेक स्थानिकांनी महाराष्ट्रातल्या पर्यटकांना मदतही केली। हल्ल्यानंतर दळणवळण आणि हॉटेल्स बंद झाल्यानंतर ज्या पर्यटकांनी स्थानिक ड्रायव्हर सोबत घेतले होते त्याच ड्रायव्हर्सनी नाशिकच्या या पर्यटकांना घरी घेऊन जात जेवायला घातलं। पर्यटनादरम्यान अनेक दिवस ज्यांच्यासोबत घालवले त्यापैकी अनेक चेहरे दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याचे बळी ठरल्यानं स्थानिक चालकांनाही अश्रू अनावर झाले। हम लोग हैं साथ में आपके। मत टेंशन लो भाई।
काय प्रॉब्लेम झाला तर मदत करायला पण तयार आहे. आणि हे जे पसरवतात ते का हिंदू मुस्लिम असलं इथे आम्ही काही वातावरण बघितलेलं नाही आहे. वाईट आणि चांगलं सगळीकडे असतात. नंतर खूप भीती वाटली होती, पण इथं आल्यावर जी आपुलकी मिळाली, आम्हाला प्रेम मिळालं ह्या लोकांचं. आणि त्यांनी आधार दिला की बाबा तुम्ही अजिबात घाबरू नका, व्यवस्थित आम्ही तुमची काळजी घेऊ, व्यवस्थित राहा. त्यांनी जेवणाची व्यवस्था केली. परवा रात्री आम्ही पहलगामला आलो. काल दुपारी जेव्हा आम्ही इथून फिरण्यासाठी बाहेर निघण्याची तयारीत होतो, तेव्हाच आम्हाला हॉटेलच्या मालक व इथच्या कर्मचाऱ्यांनी कल्पना दिली की बाहेर फायरिंग सुरू आहे, त्याच्यामुळे इथून बाहेर पडू नका. प्रकरणाची गंभीरता कळाली, त्याच्यामुळे आता इथे फिरण्याचा किंवा थांबण्याचा आमचा उत्साह मावळलेला आहे. इसी मिलिटेंट हमले पर जम्मू कश्मीर बंद रहना शायद इतिहास होगा, और क्योंकि इससे पहले जो था कहीं ना कहीं कहा जा सकता है या तो अलगाववादियों की कॉल पे जो है बंद देखा जाता था, या अगर हम कहें या ऐसी कोई घटना जो विशेषकर जो देश हित के खिलाफ होती थी उसको लेकर बंद किया होता था. वही ज़मीनी स्तर पर भी देखा जा रहा है कि दुकानें बंद हैं, लेकिन आम कश्मीरी का दिल चकनाचूर हुआ है और उसके जो एहसास है वो आहत हुए हैं. और उनके अनुसार ये किसी भी धर्म के, विशेष धर्म के जो व्यक्ति द्वारा नहीं किया गया अपराध है, बल्कि ये एक शैतान द्वारा किया गया अपराध है. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.